गाडगीने दाखवून दिला. तेवढंच बोलायचं होतं. धन्यवाद. क्या बात आहे. ओमकारलाही आपण शुभेच्छा देऊयात. सुपर 6 मध्ये दाखल झालाय. भावना दाटून आल्यात त्याच्या. खरं तर ओमकार कृपया ये. मॅच चालू झाली आहे पंच भावना दाटून आल्यात त्याच्या. कारण अमीरजी तारलेकर साहेब यांचं देखील आगमन झालंय. पत्रकार अमीरजी तारलेकर साहेब यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. या मॅचकडे वळूयात. आपण शुभेच्छा देत आहोत या दोन्ही संघाला. थँक्यू जयजी भोसले सर यांचा आवाज. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली असती परंतु दोन खेळाडू त्या ठिकाणी दाखल झाले होते. कॅच सुटलाय. पहिल्याच बॉलवरती विकेट आली असती परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर कॅच सुटलाय. गुड्डा जाधवजी सर आपलं देखील आभार आपण मानूयात. नक्कीच आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये आपला आवाज ऐकायला मिळतोय. जयजी भोसले सर यांचा आवाज आजच्या 7व्या रजनीमध्ये 7व्या रात्रीमध्ये ऐकायला मिळेल. सर्वांचं हार्दिक स्वागत. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व 4 आणि सुपर 6 मध्ये बक्षीस फेरीमध्ये दाखल जाणारा पहिला संघ SKMB टायगर. संघाचे संघ मालक मंगेशजी बेलोसे आणि संघाचे मॅनेजर विनायकजी दीक्षित यांना आपण पाहतोय. ओमकार भाऊक झालाय. संदेशजी बेलोसे यांना आपण पाहतोय. सतीशजी बेलोसे आपण पाहतोय. तसेच विनोद कदम यांना आपण पाहतोय. ओमकारच्या डोळ्यात पाणी अजूनही क्षण तरी टिपले जात आहेत. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून हसतोय देखील ओमकार. ओमकारने संघाला जो शब्द दिला होता मंगेश बेलोसे यांना की मी सुपर 6 मध्ये घेऊन जाईल आणि ते काम पूर्ण त्याने केलंय. शुभेच्छा असतील खूप साऱ्या पुढच्या उद्याच्या दिवसासाठी. हा बॉल वेगवान होता. वेगवान. इथं मात्र पंचांकडे अपील होतीये परंतु पंचावरती कोणताही दबाव पडत नाहीये. दुसरा सामना आपल्या भेटीला येतोय. ज्योती एंटरप्राइजेस टीमला टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय. तर बॅटिंगसाठी आपण पाहतोय झोया 11 चरई मोल्ला संघ. काल 2 सामने त्यांनी देखील जिंकले. 1 पराभूत झाले होते परंतु ज्योती एंटरप्राइजेस संघ ग्रुपला टॉप करत होता. त्यांनी 2 सलग सामने जिंकले होते. अभिची गोलंदाजी वाखाणण्याजोगी पाहायला मिळाली होती. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी नेहमीच त्याने केली आहे. 7 विकेट त्याच्या नावावरती देखील आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिल्या मॅच मध्ये 3 घेतल्या होत्या. दुसऱ्या मॅच मध्ये त्याने 4 विकेट हाताळल्या होत्या. 7 विकेटवरती तो आपण पाहतोय. 7 विकेट त्यांनी या स्पर्धेत घेतल्यात गोलंदाजी मार्कवरती. परंतु आता मालिकेवरची रेस सुरू झाली आहे अजिंक्य पवार आणि ओमकार शेलार मध्ये. हा ट्रॅकर होता. बाउन्स पाहायला मिळाला. बाहेर निघाला. वळण घेतलं. डॉट बॉल आलाय. ऋतिक साळवीसाठी हा चेंडू होता. पाहत राहिला ऋतिक साळवी. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला आणि अगदी त्याच्या जवळून निघून गेला. डॉट बॉल आलाय. डॉट चेंडू येतोय. संघाची धावसंख्या केवळ 1. 3 बॉलवरती 1 धावा. इकॉनॉमिकल गोलंदाजी आपण जर पाहिलं तर अभि केसरकरची या स्पर्धेमध्ये राहिली आहे. अगदी कमी धावा त्याने खर्च केल्यात. विकेट देखील त्याने मिळवल्यात. संघाचा हुकुमी एका म्हणून त्याला नक्कीच पाहिलं जातं. ज्योती एंटरप्राइजेस संघाचा देवळी गावाचा निलेदादांनी वेळोवेळी त्याच्यावरती दाखवलेला विश्वास. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग ही स्पर्धा देखील त्याच्या नेतृत्वामध्ये जिंकली गेली. रिवर्सचा फटका अटेम्प्ट करायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये होत. डॉट चेंडू लगातारचा तिसरा. डॉट 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 ही मालिका आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती. नक्कीच आज पुण्यावरून खास संदीप कदम यांचा मित्रपरिवार दाखल झालाय. स्टार हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे रिजनल बिझनेस हेड सन्माननीय वरुण शाह साहेब यांचं आगमन झालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी देखील भेट दिली आहे. तसेच गणेश गभारे साहेब, वैभव राऊत, बंटी, विनोद पावडे आणि संदीप कदम हे एक जिवलग मैत्रीचं नातं आपण नेहमीच पाहायला मिळालंय. पुढचा बॉल. हा ट्रॅक ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंट लेगला चेंडू खेळलाय. सिंगल मिळेल. डायरेक्ट हिट केलाय. पाहूया इथं मात्र धाव अंगलट येऊ शकली असती सोहेल तारलेकरची परंतु इथं जर पाहिलं तर आता एक सिंगल पूर्ण होते. तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आले. DRS ची मागणी करण्यात आली आहे. तिसरे पंच सचिनजी सावंत. नक्कीच आपण त्यांना देखील व्यासपीठावरती पाहणार आहोत. गेली कित्येक वर्षे त्यांनी देखील पुण्यामध्ये अगदी या मित्रपरिवारासोबत कामकाज केलं आणि ते त्यांना देखील आपण पाहतोय. नॉट आउट. खेळाडू बाद नसणारे. मॅच जिंकले SKMB टायगर संघाने आणि सेलिब्रेशन पहा ओमकारनं काय केलंय. अगदी खेळपट्टीवरती चुंबन त्याने घेतलंय आणि खेळपट्टीला नतमस्तक होत असताना पाहायला मिळाला. ही व्हिडिओ देखील आज व्हायरल होणार आहे. फक्त हे टेनिस क्रिकेट .in दाखवू शकते मित्रांनो. अगदी सेलिब्रेशन ओमकारचं. खेळपट्टीवरती थांबला त्याने. नमस्कार केला खेळपट्टीला आणि सांगितलं की मी माझ्या टीमला SKMB टायगर्सला घेऊन गेलोय सुपर 6 मध्ये. हे टेनिस क्रिकेट .in मित्रांनो तुम्हाला दाखवू शकतं आणि त्यांनी ते दाखवलंय.
थँक्यू टेनिस क्रिकेट .in आणि आम्ही आभार मानू मयूर स्पोर्ट्स घाटकोपर, शंकरजी लाड आणि सागर लाड यांच्या माध्यमातून जयजी भोसले सर आणि माझ्यासाठी आकर्षक टी शर्ट्स या स्पर्धेसाठी आजच्या दिवसासाठी त्यांनी पाठवलेत घाटकोपरवरून. त्यांचा आम्ही आभार मानू. पुढचा बॉल, हा चेंडू मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कार्पेटच्या सहाय्याने खेळला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल. डीप मधून एक सिंगल घेतली आहे. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे जाईल. एक धाव मिळते. संघाची धावसंख्या जर पाहिली तर पुढे जाते 3 या आकड्यावरती. षटक चांगलं राहिलं अभि केसरकरचं. केवळ 3 धावा आल्यात. त्याला विकेट मिळाली नाहीये कारण 2 मॅच मध्ये त्यांनी 7 विकेट घेतल्यात. विकेट त्यांनी घेतल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये 3 विकेट, दुसऱ्या मॅच मध्ये 4 विकेट. परंतु ही मॅच खेळत असताना स्क्रीनवरती आपण पाहतोय अगदी ओमकारचं सेलिब्रेशन. काल त्याने परवाच्या दिवशी त्याने डान्स करून सेलिब्रेशन केलं, परंतु आज सुपर 6 मध्ये दाखल झाल्यावरती खेळपट्टीवरती नतमस्तक त्याने केलं आणि खेळपट्टीला अगदी नमस्कार करत सांगितलं की हो मी या खेळपट्टीवरती खेळलोय आणि ह्याच खेळपट्टीला नतमस्तक होत असताना त्याने नमस्कार केला. ही व्हिडिओ देखील आपल्याला आज व्हायरल होत असताना पाहायला मिळेल. ओमकार घाडगे, पोलादपूरचे लाडके ओमकार घाडगे, नेहमीच चांगल्या दर्जाचं क्रिकेट, चांगल्या दर्जाची मेहनत त्याची पाहायला मिळाली. वेगवेगळं काहीतरी आणि पोलादपूरचा मास्टर माइंड म्हणून त्याच्याकडे देखील पाहिलं जातं. तो आपण पाहिलं त्यांनी अगदी वेगळं सेलिब्रेशन केलं आज. व्यासपीठावरती आपण स्टार हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे सर्व कर्मचारी आपण पाहतोय. आपण पप्पीला देखील जॉईंट होताना पाहतोय कारण तो देखील पुण्यामध्ये स्थायिक आहे, तो देखील कार्यरत आहे. आज त्याचा खेळ देखील पाहायचा आहे. आज तो जेव्हा बॅटिंगला जाईल ना, मला वाटतं वरुण शाह नक्कीच बक्षिसांचा वर्षाव करतील पप्पीवरती. हेमंत उतेकर देखील खेळतोय. हेमंत उतेकर देखील आपल्याला खेळायला पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होतोय. समीर जाधव पळचिल एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक घेऊन. हा ट्रॅकर मात्र आडव्या बॅटने खेळायचा होता. बॉल मात्र जर पाहिला तर आतमध्ये आणला. डॉट बॉल, डॉट चेंडू येतोय. पहिला चेंडू डॉट टाकलाय. सोहेल तारलेकरनं पहिल्या मॅच मध्ये सुरुवात चांगली करून दिली होती टीमला. दुसऱ्या मॅच मध्ये त्याला बॅटिंगला थोडंसं लेट पाठवलं. तिसऱ्या मॅच मध्ये देखील जर पाहिलं तर तो 5व्या क्रमांकावरती दाखल झाला होता, परंतु आज देखील काहीसा बदलाव केलाय. आयान तारलेकरनं त्याला सलामीसाठी दाखल केलंय सोहेल तारलेकरला. आणि ऋतिक साळवी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. ऋतिकनं कालच्या शेवटच्या मॅच मध्ये 31 धावांची खेळी, 5 षटकार त्याचे पाहायला मिळाले होते. हा बॉल, हा देखील संबरिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. गुडलेन स्पॉट वरतून चेंडू निघून गेला. बॉल खाली राहिला, बॅट फिरवली, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉल येतोय. डॉट चेंडू आलाय. लगातारचे 2 चेंडू डॉट आलेत. आपण जर पाहिलं तर दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. आतापर्यंत 5 बॉल डॉट आलेत आणि केवळ 3 धाबा फलकावरती. विजयजी तळेकर पुन्हा एकदा जॉईन झालेत. काही कारणास्तव मुंबईला झाले, मुंबईला गेले होते, त्याच्यानंतर गावी गेले. आज 2 दिवस त्यांची मेहनत विजय तळेकर यांची देखील पाहायला मिळणार आहे आणि महत्वाची भूमिका त्यांच्याकडे या वर्षी देखील. खोला टाकण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतोय. त्या ठिकाणी कोणतीही चुकी करत नाहीये. प्रशांत कुमटेकरने झेल टिपलाय. धक्का मिळतोय पहिला. जोया 11 सरई मोलला टीमला. सोहेल तारलेकर बाद. आमचा लीडर किंग मेकर निलेश दादा कोळसकर, आमचा लीडर किंग मेकर. बसतोय जोया 11 सरई मोहल्ला नासिरबाई यांचा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सुपर 12चा दुसरा सामना आजच्या दिवसामध्ये, आजच्या रात्रीमध्ये खेळत असताना पाहायला मिळालाय. परंतु स्क्रीनवरती आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय डॅशिंग नेतृत्व संस्थापक पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन चे संस्थापक आपण पाहतोय निलेशदादा कोळसकर यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि त्यांना देखील आपण अगदी स्क्रीनवरती पाहतोय. परंतु सिद्धेश शेठ युवा मंच या पेजला फॉलो करा, इंस्टाग्राम वरती लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सिद्धेश शेठ युवा मंच यांचं जे पेज आहे इंस्टाग्रामचं, नक्कीच त्यांच्या माध्यमातून ही पुरस्कृत केलेली स्पर्धा, त्यांच्या माध्यमातून ऑल इंडिया गटातील खेळाडू देखील पाहायला मिळाले. पुण्याचे संघ या ठिकाणी आले होते. 2 संघ त्यांनी बाजी मारली. पुढचा बॉल, हा बॉल आडव्या बॅटने खेळायचा, हलक्या हाताने खेळाय. फाईन लेगच्या दिशेने चेंडू मार्ग होतोय, थांबणार नाहीये. सचिन मोरेच्या बॅटमधून आलाय चौकार.
काल सचिन मोरेनं अगदी अक्षरशः चांगली धुवाधार बॅटिंग त्याने केली होती. त्याने सांगितलं की मला या स्पर्धेमध्ये मागच्या वर्षी संधी मिळाली नव्हती, तो संघामध्ये होता परंतु जास्तीचा काही परफॉर्मन्स त्याच्याकडून झाला नव्हता, परंतु आज तो दाखल झालाय. काल देखील त्याने चांगला परफॉर्मन्स केला, संघाला विजय मिळवून देण्यामध्ये त्याचा मोठं योगदान राहिलं. 43 धावांची पहिल्याच मॅचमध्ये त्याने विस्फोटक फलंदाजी केली होती, परंतु या मॅचमध्ये खोलात टाकला, ड्राईव्ह केला, ऑन साईडला मनगटी सायना फटका खेळलाय. डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक तैनात आहे प्रशांत कुमटेकर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी चांगली फिल्डिंग, चेंडूची फेकी देखील चांगल्या पद्धतीने केली, एक सिंगल घेतली. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 धावांवरती. एक बाद 8 अशी परिस्थिती पाहायला मिळते दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 30 सर्कलच्या बाहेर आपण 3 खेळाडूंना पाहतोय. अगदी डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय, लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय, लॉंग ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, फिल्डिंग रचना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या 8 ला एक खेळाडू बाद आहे. मैदानाच्या आतमध्ये सचिन मोरे आणि ऋतिक साळवीचा फटका देतोय गोलंदाजाला 440चा झटका. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल. प्रशांत पाहतोय बॉल दूरवरती गेलाय, आला या षटकार. नक्कीच सन्माननीय आदरणीय पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक यांचे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होत असताना पाहायला मिळेल. अगदी ते देखील या ठिकाणी भेट देतील आणि त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असणारी स्पर्धा आणि त्याचे संस्थापक सन्माननीय आदरणीय नवीन बॉल या ठिकाणी देण्यात येईल. दोन षटक संपलेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 14 धावा पाहायला मिळत आहेत. शेवटच्या बॉलवरती ठोकलेला षटकार ऋतिक साळवीनं आपण पाहतोय. आपण आभार मानूयात नक्कीच बालाजी हॉटेलचा देखील आभार मानूयात, तसेच मोरिया हॉटेल यांचा आभार मानूयात, तसेच आपण जर पाहिलं तर सायराज हॉटेल यांचा देखील आभार मानूयात. कारण मोरिया हॉटेलमधून आपल्याला नक्कीच जर पाहिलं तर रुचकर आणि स्वादिष्ट जेवणाची व्यवस्था आमच्या ऑफिशियलसाठी आणि आयोजकांसाठी त्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. तसेच जर पाहिलं तर आपण बालाजी हॉटेल यांचा देखील आभार मानूयात, तसेच D99 स्पोर्ट्स, तसेच मयूर स्पोर्ट्स घाटकोपर, अगदी SK ब्रँड, tenniscricket.in यांचे सर्वांचा आभार नक्कीच मानूया. आणि त्यांचं योगदान या स्पर्धेला लाभले. परंतु या स्पर्धेसाठी 44,444 जी रक्कम देण्यात आली ते स्टार हाऊसिंग फायनान्सचे सर्व तसेच आपण जर पाहिलं संपूर्ण टीम या ठिकाणी दाखल झाली आहे. वरुणजी शाह साहेब रिजनल बिझनेस हेड हे देखील आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतात आणि त्यांची संपूर्ण टीम संदीप कदम यांच्या नेतृत्वामध्ये आपण त्यांनी कामकाज करत असताना पाहतो. पुढचा बॉल हा ट्रॅकर होता, ओळखला, चेंडू हवेत आहे, जेल होणार का? प्रणय चोरगे त्या ठिकाणी होता, त्याच्या आवाक्याच्या बाहेर सचिन मोरेच्या बॅटमधून आलाय खणखणीत षटकार. आपण ऐकलं प्रत्येकाचे गीत आपण ऐकतो. संदीप कदम यांचं देखील गीत आहे, तसेच निलेदादा कोळसकर यांचं देखील आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये सिद्धेश शेट यांचं देखील आपल्याला गीत ऐकायला मिळेल, विनायकजी दीक्षित यांचं देखील येईल. हे 2 हिरे आपण पाहतो पोलादपूर तालुक्यासाठी. सिद्धेश शेट युवा मंच पुरस्कृत आपण ओपन गटातील खेळाडूंना देखील आपण या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. प्रेक्षकांसाठी देखील सिद्धेश शेट युवा मंच यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बाउंड्रीच्या बाहेर कॅश पकडा आणि 100 रुपये जिंका. पहिल्या दिवसापासून हे पारितोषिक आपण देतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑफ ट्रॅक होता, ऑन साईडला खेळला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचताना पाहायला मिळतोय. धावबादची संधी, धाव मिळते. 1 आणि 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाते. पुढचा बॉल
अभि केसरकर. हा चेंडू बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, गलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. फिल्डिंग चांगली राहिली आहे, कोणती धाव मिळत नाहीये. डॉट बॉल आलाय. गोलंदाजी मार्कवरती आलेला अभि केसरकर. आपण पाहतोय वैयक्तिक दुसरं संघाचं तिसरं षटक हाताळतोय. संघाची धावसंख्या आतापर्यंत झाली ती 21 धावा फलकावरती आहेत. या षटकामध्ये देखील अभिनं पहिल्या बॉलवरती षटकर त्याच्या आला होता, परंतु त्याच्यानंतरचे 2 बॉल चांगल्या प्रकारे हाताळलेत. चांगली गोलंदाजी करतोय अभि केसरकर या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आपण पाहतोय पुढचा बॉल खोला टाकण्याचा प्रयत्न, वेगवान बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. थेट चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने जातोय. डॉट आलाय. डॉट चेंडूची संख्या जास्तीची होते स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. परंतु पीटीपीएल पर्व 5वं, या पर्वामध्ये आपण विजेत्या संघ मालकाला 1.5 तोळ्याची चैन देतोय. पीटीपीएल पर्व 5व्यामध्ये आपण विजेत्या संघ मालकाला 4 व्हीलर कार देण्यात येणार आहे. पोलादपूर तालुक्याची स्पर्धा सध्याच्या घडीला आणि वर्षानुवर्षे ही एका वेगळ्या उंचीवरती जात असताना पाहायला मिळेल. अजून एक संघाची बुकिंग होत असताना पाहायला मिळते पीटीपीएल पर्व 5व्यामध्ये. आई कुलस्वामिनी देवळे हा संघ पीटीपीएल पर्व 5 मध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. पुढचा बॉल हा ट्रॅकर होता, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. प्रणय चोरगे बॉल खाली येतोय, त्याने झेल टिपलाय आणि परतवलंय. ऋतिक साळवीला देखील महत्वाची विकेट आली आहे. जॉय 11चा रई संघाला बसतोय. दुसरा धक्का. ज्योती एंटरप्राइजेसचे ओनर 6566 गाडीचा नंबर 6566 गाडीचा नंबर समाज कार्यासाठी रे दादा, समाज कार्यासाठी रे दादा नेहमीच खंबीर, दादा नेहमीच खंबीर. निलेश दादा कोळसकर आमचा लीडर किंग मेकर, निलेश दादा कोळसकर आमचा लीडर किंग मेकर. थँक्यू निलेश दादा कोळसकर यांचं गीत आपण ऐकलं. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला तब्बल प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1,25,555 आणि मालिकावीर जो खेळाडू ठरेल त्याच्यासाठी यावर्षी देखील अर्धा तोळ्याची अंगठी मात्र दिली जाणार आहे. मागील वर्षी दिली होती ती कल्पेश मोहितेला मिळाली होती. मालिकेवरचा बायकरमॅन म्हणून 2 पर्व आपण कल्पेश मोहितेला पाहिली. संदीप कदम यांच्या नावावरती देखील एक बाईक, परंतु हे संघ पराभूत झालेत. आता नवीन कोणता तरी मालिकावीर येणार आहे. कोणता नवीन संघ आपण पाहणार आहोत तो जिंकणार ही स्पर्धा. नवीन काहीतरी घडणार या स्पर्धेमध्ये. उद्याच्या रात्रीमध्ये आपण पाहणार आहोत कोणत्या खेळाडूकडे जाईल ही 4 आपण नंतर पाहिलं तर 2 व्हीलर बाईक आणि अर्धा तोळ्याची अंगठी कोणत्या संघ मालकाला मिळेल 1.5 तोळ्याची चैन या स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु मैदानाच्या आतमध्ये चांगला सामना चालू आहे, चांगली मॅच रंगते. आतापर्यंत वर्चस्व गाजवलंय ज्योती एंटरप्राइजेस टीमने. हा चेंडू जर पाहिला तर अभ्यंतर स्वरूपाचा बॉल ऑप्टिकच्या 12 बाहेर पिचिंग केला. व्हाईट बॉल, एक्स्ट्राची धाव मिळते. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण संदीप माने यांना पाहतोय आणि जर पाहिलं तर प्रदीप शिंदे यांना देखील पाहतोय. कदाचित उद्या प्रदीप शिंदे यांचा डान्स देखील प्रेक्षकांना पाहायला मिळू शकतो, कारण पोलादपूर तालुक्यातून चढवली गावातून डान्सिंगची सुरुवात प्रदीप शिंदे यांनी केली होती. उद्या फायनलचा दिवस आहे, त्यांचा डान्स देखील पाहायला मिळू शकतो प्रेक्षकांना, कारण उद्याचा दिवस देखील मिस करू नका. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर. इथं मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क पुन्हा एकदा होऊ देत नाही अभि. वारंवार चांगली गोलंदाजी राहिली अभिची या ओव्हरमध्ये देखील आणि या स्पर्धेमध्ये देखील आणि या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली. 2 षटकं त्याने हाताळली आणि केवळ धावा त्याच्या या 2 षटकामध्ये त्याने खर्च केल्या. या मॅच मध्ये 11 धावा केवळ खर्च केल्यात आणि 1 विकेट देखील त्याला मिळाली आहे. चांगली गोलंदाजी. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्या त्या 22 ला 2 बाद अशी परिस्थिती झोया 11चा रई मोडला या टीमची पाहायला मिळते. डीजे पीटीपीएल पर्व 5 मध्ये संघ आपण पाहतोय जे बुकिंग झाले. स्वर्गीय भानुदास मोहिते 11 हनुमाननगर हा संघ आपण पाहणार आहोत. शौर्य अकॅडमी पोलादपूर, आराध्य अर्णव 11 छत्रपती शिवाजीनगर हा संघ आपण पाहणार आहोत. त्यामध्ये संघ मालक असणारे प्रशांत आमराळे आणि विलास सिंगवले.
शिरभैरवनाथ सडवली हा संघ कुलदीप जाधव यांचा संघ असणारे, जननी कुंभळजा फायटर रानवडी निलेश कंक यांचा संघ असणारे, देवाऱ्या 11 चाळीचा कोण नितेश शिंदे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल, किरण वॉरियर्स भोगाव राकेश उतेकर आणि नागेश पवार यांचा संघ पाहायला मिळेल, काळूबाई प्रसन्न हा देखील संघ खेळेल, रामवर्धनी कापडे हा संघ देखील, KNCC दक्षिण रायगड पळचिल हा संघ देखील असणारे, रोशन 11 ज्योती एंटरप्राइजेस हनुमाननगर वॉरियर्स साहिल जाधव आणि प्रथमेश पवार यांचा संघ, केतनदादा खाडी युवा मंच आणि आई कुलस्वामिनी देवळे हे संघ पुढच्या पर्वासाठी दाखल झालेत. हा चेंडू फर्स्ट चांगला होता, हवेत होता, प्रशांत कुमटेकर गोलंदाजी मार्कवरती आलाय, विकेटची संधी प्राप्त झाली होती परंतु कॅच झालेली नाहीये. वॅकन्स एरियामध्ये चेंडू पडतोय, एक सिंगल मिळेल, एकेरी धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 या आकड्यावरती. 23 धावा फलकावरती आहेत. 4थं षटक आपण पाहतोय. आतापर्यंत संघ झाले ते 15 संघांची नोंद झाली आहे. अजूनही उद्या आजचा आणि उद्याचा दिवस तुमच्याकडे असणाऱ्या संघांची बुकिंग करायची आहे. PTPL पर्व 5व विजेत्या संघ मालकाला 4 व्हीलर कार आणि बक्षिसांची वाढ होणार आहे अशी स्पर्धा येते. हा बॉल आडव्या बॅटनं घुमवलाय, फिरवलाय, अयान तारलेकरचा तडाखा बसतोय, गोलंदाज प्रशांत कुमटेकरला येतोय हा षटकार. SK लाईव्ह इव्हेंट विरुद्ध किरण वॉरियर्स भोगाव. तिसरा सामना आपल्या भेटीला येईल. नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम सज्ज राहायचे, दोन्ही कॅप्टन कर्णधार. टॉस साठी आपण सज्ज राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. SK लाईव्ह इव्हेंट निलेश मापदी, दत्ता मोरे, सुनील उतेकर यांचा संघ, तर एका बाजूला किरण वॉरियर्स भोगाव राकेश उतेकर आणि नागेश पवार यांच्या मालकीचा संघ पुढच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अरविंद पासवान विरुद्ध हेमंत उतेकर अशी लढत. नेक्स्ट मॅच बिग फाईट. सर्व सामने आपल्याला अगदी चुरशीचे पाहायला मिळणार आहेत आजच्या दिवसामध्ये. परंतु हा सामना आडव्या बॅटनं फटका फसलाय, चेंडू हवेत, बराच काळ होता, क्षेत्ररक्षक पोहोचू शकलेला नाहीये. मला वाटतं अभिने प्रयत्न केला असता तर झेल होऊ शकला असता. एक सिंगल मिळाली. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाते 30 या आकड्यावरती. 30 धावा धावफलकावरती आज योगेश सरकार किनेश्वर संघ खेळताना पाहायला मिळेल आणि त्या संघाचा कर्णधार विनय तळेकर याला देखील आपण पाहणार आहोत. परंतु आज विनयचा वाढदिवस देखील आहे आणि त्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या या सर्व आयोजन कमिटीच्या माध्यमातून आणि आमच्या सर्व ऑफिशियलच्या माध्यमातून. विनय तळेकर तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रशांत कुमटेकर गोलंदाजी मार्कवरती. एक षटकार जरूर आलाय परंतु 2 बॉल त्याने चांगले टाकलेत. 8 धावा खर्च केल्या 3 बॉलवरती. हा बॉल फसवा होता, टप्पा पडला, बाहेर निघाला, वळण घेतलं, लेग ब्रेक पाहायला मिळाला. प्रशांत कुमटेकरची नेहमीच गोलंदाजी जर पाहिली ना तर चर्चेत राहिली आहे. डॉट बॉल आलाय, डॉट चेंडू येतोय. डॉट बॉलची संख्या जास्त पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा देखील बॅटची कडा आतमध्ये आणण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंट लेगला चांगली फिल्डिंग झाली आहे. सचिन मोरेला आज मात्र काहीसा सूर गवसत नाहीये. त्याच्या बॅटवरती बॉल येत नाहीये आतापर्यंत. त्याने धावा या आपण जर पाहिलं तर एक षटकार एक चौकार त्याने ठोकलाय. काल अगदी धुवाधार फटकेबाजी त्याने केली होती रुद्रांश श्रेयांश साखरच्या विरोधात देखील. आणि आता मात्र या मॅच मध्ये थोडासा अडखळत खेळत असताना पाहायला मिळतोय. या षटकामध्ये 2 चेंडू लगातारचे डॉट आले. 4थ्या षटकाचा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. प्रशांत कुमटेकर गोलंदाजी मार्कवरती जो मात्र दाखल झालाय. एक षटकार जरूर आला होता परंतु त्याच्यानंतर कमबॅक त्याने केलंय. बॅटची कडा घेतली आहे, क्षेत्ररक्षक आहे गलीमध्ये, चुकी करणार नाहीये. डॉट बॉल आणखी लगातारचा 3रा चेंडू डॉट आलाय आणि षटकाची समाप्ती देखील झाली आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 30 झाल्यात. 2 खेळाडू बाद झालेत. येणारे 12 बॉल बाकी आहेत. 12 बॉल मध्ये किती धावा बनवल्या जातील, किती धावांचं टार्गेट, किती धावांचं लक्ष ठेवलं जाईल, ज्योती एंटरप्राइजेस या टीम समोर पाहणं महत्वाचं असणार आहेत. परंतु यानंतरचे 2 कोणते गोलंदाज असतील की ते चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करणार आहेत. चांगली स्पर्धा पाहायला मिळते. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन आपण पाहतोय. अगदी PTPL ही स्पर्धा चर्चेचा विषय बनली आहे संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये. रायगड जिल्ह्यातील शेवटचं टोक दक्षिण रायगडातील हा पोलादपूर तालुका आपण पाहतोय आणि या पोलादपूर तालुक्यामध्ये सुरुवात झाली. रायगड जिल्ह्यामध्ये आपण पाहिली प्रीमियर लीग, परंतु त्याच्यानंतर पोलादपूर तालुका प्रीमियर लीग सुरुवात झाली. त्याच्यानंतर मानगाव प्रीमियर लीग होऊ लागली, महाड प्रीमियर लीग होऊ लागली. परंतु हा पोलादपूर तालुका नंबर 1 प्रीमियर लीग असणारा तालुका अगदी PTPL आपण पाहतोय.
सिद्धेश शेट युवा मंच देखील आपण आभार मानूयात, त्यांचे देखील सर्व सहकारी, सिद्धेश शेट यांचा संपूर्ण मित्र परिवार अगदी या 7व्या दिवसामध्ये देखील सज्ज झालाय चांगलं आयोजन देण्यासाठी. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन देखील, तसेच जर पाहिलं तर यंगस्टार परिवार, यंगस्टार मित्र परिवार यांचं देखील हे बहारदार आयोजन ते देखील सज्ज झालेत आजच्या दिवसासाठी. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होतोय 5वं षटक घेऊन राकेश केसरकर, जो मात्र गोलंदाजी मार्कवरती झालाय. मॅन फ्रॉम देवळे गावचा हा खेळाडू. हा बॉल पहा, चांगला सरप्राईज पॅकेज होतं, पाहत राहिला आर्यन तारलेकर. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर वळण घेतला आणि बाहेर निघाला. बॉल आला कधी आणि बॉल कसा निघून गेला पाहतोय आर्यन तारलेकर. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल, डॉट चेंडू आलाय, महत्वाचे असणारे डॉट बॉल. 30 वरती धावसंख्या आपण पाहतोय, अगदी अडचणीत सापडला आता जोया 11 रही मोहल्ला, परंतु यानंतरच्या 11 बॉल वरती त्यांना हाणामारी करावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. हा ट्रॅकर समोर खेळाय, स्टेट डाऊन द ग्राउंड, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. आयन तारलेकरच्या बॅट मधून येतोय षटकार. घेऊ षटकार ठोकलाय 2 बॉल वरती. पहिला आपण पाहिलं तर आयन तारलेकर या षटकामध्ये पहिल्या बॉल वरती पाहत राहिला, परंतु नंतरचा बॉल त्याने ओळखला आणि षटकार ठोकला. आता मात्र हा बॉल जर पाहिला तर एक्स्ट्राची धाव मिळेल. व्हाईट बॉल रिव्ह्यू घेण्यात आलाय, फिल्डिंग करणाऱ्या टीमनं अभि केसरकरने हा रिव्ह्यू घेतलाय. पाहायचे, चेक करायचे की हा बॉल व्हाईट बॉल आहे की डॉट बॉल आहे, पाहिलं जाईल. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतो युट्यूबला. ज्यांनी ही वेबसाईट आणली, ज्यांनी यूट्यूब चॅनेल माध्यमातून ही स्पर्धा दाखवू लागले, प्रत्येक खेळाडू आज घडला, प्रत्येक खेळाडू घडवण्यामध्ये मोठा हातखंडा आपण पाहिला तर टेनिस क्रिकेट .in चा. व्हाईट बॉल आहे, एक्स्ट्राची धाव मिळेल. चांगला निर्णय पंचांचा आपण पाहतोय. प्रदीपजी शिंदे आणि संदीप माने मैदानाच्या आतमध्ये, तर तिसरे पंच सचिन सावंत यांना आपण पाहतोय. एक्स्ट्राची धाव आली, संघाची धाव संख्या धावून पोहोचली ती 37 आकड्यावरती 37. गणेश भाविचकर यांना आपण पंचाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाले होते, परंतु माडमध्ये एक आयकॉनची स्पर्धा चालू आहे, तिकडे त्यांना मागणी आहे. रायगड जिल्ह्यामध्ये भरपूरची मागणी आहे. गणेश भाविचकर यांना आपण पाहतो. पुढचा बॉल कमी गतीने टाकला, ओळखलं, पिक केलं. डीप मिड विकेटला असलेला ऋषभ चव्हाण पाहतोय बॉल किती दूर जाईल. बॉल गेलाय अगदी दूर, येतोय हा षटकार. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन 1 नंबर. यंगस्टर पोलादपूर आयोजकांचे आयोजन. विजय तळेकर साहेब, षटकार या ठिकाणी ठोकला. षटकार ठोकलाय. आयन तारलेकरनं 2 षटकार आतापर्यंत ठोकलेत या षटकामध्ये. हा बॉल व्हाईट बॉल आहे, एक्स्ट्राची धाव मिळेल. बाहेर निघाला चेंडू, बराचसा पंचाने पाहिलं आणि हा एक्स्ट्राची धाव घोषित करण्यात आली आहे. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी SK लाईव्ह इव्हेंट विरुद्ध किरण वॉरियर्स बोगाव, दोन्ही कॅप्टन आपण सज्ज राहा. पहिला डाव संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. पुढचा बॉल, आणखीन एक बॅट जोरात फिरवली होती, प्लेड ऑन. आयन तारलेकरची विकेट मिळते, उशिरा का होईना परंतु विकेट आली आहे. आयनला बाद केलं, ही महत्वाची गोष्ट. आणखीन एक धक्का, जोया 11 सरई मोहल्ला या टीमला बसतोय. पाचवं प्रगतीपथावरती अजूनही 14 धावा याने राकेशने या षटकामध्ये खर्च केल्यात. अज्ञान तारलेकरनं थोडासा झुंज देण्याचा प्रयत्न केला, त्याने 3 षटकार ठोकले. 20 धावा त्याच्या बॅट मधून येत असताना पाहायला मिळाल्या, तो बाद झालाय. मैदानात दाखल होईल नवीन बॅटर अमजद नाडकर. अमजद नाडकरनं काल देखील चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. गोलंदाजी देखील त्याची चांगली राहिली, फलंदाजी देखील त्याने चांगली केली होती. परंतु आता या मॅच मध्ये अपेक्षा असणार आहेत संघ मालकाला देखील आणि कर्णधाराला देखील आणि संपूर्ण टीमला देखील.
पुढचा बॉल कमी गतीने टाकलेला ऑन साइडला कार्पेटच्या साईडने खेळलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप मध्ये पाहायला मिळतोय एक सिंगल मिळेल एकरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या अगदी पुढे जाते धावा झाल्या त्या 45 धावा 45 धावा धाव फलकावरती एक बॉल बाकी आहे अजूनही एक बॉलचा खेळ बाकी आहे 5वं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळते पुढचा बॉल हा बॉल वळवलाय फिरवलाय बॅट देखील जोरात फिरवली आहे परंतु बॉल निघून जातोय विकेट किपरच्या दिशेने डॉट बॉल डॉट चेंडू येतोय 5वं षटक संपलं या डॉट बॉलने आणि संघाची धावसंख्या झाली आहे जोया 11 सरई मोल्ला टीमची 45 आणि 3 खेळाडू बाद झालेत शेवटचं आणि अंतिम षटक चला टॉस साठी आपण सज्ज राहायचे SK लाईव्ह इव्हेंट आणि किरण वॉरियर्स भोगाव दोन्ही कॅप्टन आमच्या टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा उपस्थित राहा त्या ठिकाणी टॉस केला जाईल आज आपण सूरज सोनवणेला देखील पाहतोय चांगली कामगिरी करतोय सूरज सोनवणेचा संघ आपण पहिल्या तिसऱ्या दिवसामध्ये पाहायला मिळाला होता लक्ष्य किंग या संघाचं तो नेतृत्व करत होता काल देखील त्याने चर्चा केली की पुढच्या PTPL पर्व 5व्या मध्ये त्याला देखील भरपूरशी मागणी आहे कर्णधार पदासाठी परंतु त्याने सांगितले की थोडं शांत राहून निर्णय घेणार आहे कल्पेश मोहितेचा देखील निर्णय आपण पाहिला PTPL पर्व 5व्या मध्ये संघ मालकाला विजय मिळवून देणार आहे त्यांनी देखील सांगितलंय हा बॉल इथं मात्र व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला एक्स्ट्रा धावा खर्च केल्या जात आहेत प्रशांत कुमटेकर गोलंदाजी मार्कवरती येतोय वैयक्तिक दुसऱ्या संघाचं अंतिम आणि शेवटचं षटक घेऊन दाखल होतोय प्रशांत कुमटेकर हा बॉल फटका फसलाय उंची जास्त घेतली आहे क्षेत्ररक्षक बॉल खाली झेल होणार का जेल ड्रॉप कॅच ड्रॉप झाली आहे महत्वाची असणारी एक सिंगल मिळतीये प्रेक्षकांची गर्दी देखील आज नक्कीच होत असताना पाहायला मिळते आज हनुमाननगरचे संपूर्ण वाडी या ठिकाणी येईल कारण अजिंक्य पवारचा खेळ पाहायचा आहे अजिंक्य पवार हा मैदानाच्या आतमध्ये पहिल्या दिवसामध्ये बरसला होता 91 धावांची विस्फोटक खेळी त्याची पाहायला मिळाली होती 113 धावा बनवल्या होत्या हनुमाननगर वॉरियर्स या टीमनं प्रथमेश पवार आणि साहिल जाधव यांच्या टीमनं आज देखील संपूर्ण हनुमाननगर या ठिकाणी दाखल होईल कारण अजिंक्य पवार मालिकेवरच्या रेसमध्ये पाहायला मिळालाय हा बॉल पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न फसलाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू बसला आणि यष्टीचित होतोय फलंदाज सचिन मोरे आणखीन एक खेळाडू बाद पाहायला मिळतोय सचिन मोरेच्या बॅटमधून धावा आल्या 13-19 धावा बनवल्या आयाम तारलेकरनं 7 धावांचं योगदान दिलं ऋतिक साळवीनं आपण जर पाहिलं तर इथं या ठिकाणी संघ पाहतोय आता 46 वरती 46 धावा जो 11 तरी मोल्ला टीमच्या पाहायला मिळत आहेत पुढचा बॉल हा बॉल देखील बाउन्स देखील पाहायला मिळाला वळण घेतला चेंडूने फलंदाजाची फिरकी घेत यष्टी रक्षकाचा वेध घेतला डॉट चेंडू येतोय डॉट बॉल महत्वाचे आहेत त्या आपण जर पाहिलं तर डॉट बॉलची संख्या जास्त आहे डॉट बॉल जास्त टाकले गेलेत गोलंदाजांनी ज्योती एंटरप्राइजेस टीमच्या सर्वच गोलंदाजांनी बॅट जोरात फिरवली आहे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये डॉट चेंडू येतोय आणखीन एक आता मात्र यष्टीचित होणार का तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवण्यात आलाय तिसरे पंच या सचिन सावंत पंचांच्या भूमिकेमध्ये तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत अगदी मैदानाच्या आतमध्ये प्रदीप शिंदे यांना आपण पाहतोय आणि संदीप माने यांना पाहतोय काल आपण एक्झिबिशन मॅच पाहिली ऑफिशियल विरुद्ध आयोजन कमिटी असा सामना देखील आपण काल पाहिला महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पहिल्यांदा असं घडलं की पंच कॉमेंटेटर DJ लाईव्हची टीम सर्वांना आणि स्कोरर सर्वांना संधी दिली गेली आयोजकांच्या माध्यमातून संदीप कदम यांच्या माध्यमातून आणि तो सामना देखील आपण काल पाहिला आणि आमच्या सर्व ऑफिशियलने तो सामना जिंकला फलंदाज बाद बॅटर्स बाद होतील
धक्का बसतो या ठिकाणी जर पाहिलं तर 5वा धक्का झोया 11 चरई मोडला या टीमला बसतोय. अजूनही शेवटचे काही बॉल बाकी आहे. शेवटचे जर चेंडू जर पाहिले तर अजूनही या षटकातील 2 बॉल बाकी आहेत. संघाची धावसंख्या झाली ती 47. यश तांबे नवीन बॅटर शेवटचे 2 बॉल खेळण्यासाठी दाखल होतोय. यश तांबे आला बॅटिंगसाठी. 2 बॉल बाकी आहेत. 47 वरती संघ झोया 11 चरई मोडला. ज्या टीमनं कालच्या दिवसामध्ये पहिली मॅच खेळली होती 113 धावा बनवल्या होत्या, तो संघ दुसऱ्या मॅच मध्ये देखील कमी धावा बनवल्या होत्या. तिसऱ्या मॅच मध्ये त्यांना धावा बनवायच्या होत्या, त्या बनवल्या गेल्या. परंतु या मॅच मध्ये धावांसाठी संघर्ष चालू आहे, धावांसाठी धावाधाव चालू आहे. झोया 11 चरई मोडलाची सुरुवात थोडी अडखळत झाली होती. सोहेल तारलेकर आणि ऋतिक साळवीच्या माध्यमातून विकेट आल्या, त्याचा फटका त्यांना बसलाय. परंतु ह्या धावा देखील पुरेशा आहे. चेंडू हवेत आहे, झेल होणार का? आणि झालाय देखील. आणखीन एक विकेट मिळाली आहे. 2 विकेट लगातार आल्यात. विकेट हॅट्रिक होणार का या स्पर्धेतील? दिलाची शान स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर 6 अर्धशतक पाहिली, 7 अर्धशतक आपण पाहिली. या स्पर्धेमध्ये फायफर घेणारे खेळाडू 3 ठरले. इंतिकाम नाडकर, आदित्य कदम, ओमकार शेलार यांना आपण पाहिलं. विकेट मेडन ओव्हर प्रशांत जाधव, राजदर्पण संघाच्या विरोधात अरमान तांबे यांनी देखील विकेट मेडन ओव्हर टाकले. विकेट हॅट्रिक नारायण दराडे एकमेव खेळाडू होते, परंतु आता विकेट हॅट्रिक घेणार का हा खेळाडू? प्रशांत कुमटेकर. नवीन बॅटर सिद्धेश. हा बॉल देखील चांगला आहे. पहा, हा देखील चेंडू डॉट आलाय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये केली प्रशांत कुमटेकरनं. केवळ धावा खर्च केल्या त्या या षटकामध्ये 3 विकेट मिळवत असताना केवळ 1 धाव खर्च केली आहे. टाळ्या झाल्या पाहिजेत प्रशांत कुमटेकरसाठी. पहिला डाव संपलाय, 6 षटक संपले. धावा झाल्या त्या 47 आणि विजयासाठी 48 धावांची आवश्यकता असणारे. त्याला टॉस आपण करूयात. या टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करतोय नेक्स्ट मॅचचा. किरण वॉरियर्स भुगाव, SK लाईव्ह इव्हेंट. चला टॉस, 48 धावांची आवश्यकता. चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन मी कल्पेश मोहिते यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते करूयात नेक्स्ट मॅचचा टॉस. त्याला टॉस साठी यायचं. किरण वॉरियर्स भोगाव लगेच या टॉस साठी. आणि या SK लाईव्ह इव्हेंट आलेत किरण वॉरियर्स भोगावचे कर्णधार हेमंत उतेकर टॉस साठी आलेत. कल्पेश मोहिते या आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करूया. SK लाईव्ह इव्हेंट कॅप्टन अरविंद पासवान मी विनंती करेल या पण त्वरित. महत्वाचा सामना यानंतर देखील चांगली मॅच पाहायला मिळेल. तिसरा सामना आपल्या भेटीला येईल यानंतर. परंतु आता ज्योती एंटरप्राइजेस टीमला 48 धावांची आवश्यकता. 6 षटकामध्ये 48 धावा बनवायच्यात. सुपर 6 मध्ये जायचंय. नॉकआउटचे सामने आज पाहतोय. सर्वांना जिंकायचे. जिंकण्यासाठी संघ दाखल केले. संघ मालकांनी आणि खेळाडूंवरती दाखवला विश्वास. या वर्षात देखील किरण वॉरियर्स भोगाव, गेल्या वर्षी देखील आपण पाहिला. या वर्षी देखील कर्णधार हेमंत उतेकर. परंतु SK लाईव्ह इव्हेंट संघाकडून अरविंद पासवान पहिल्यांदा. कल्पेश मोहिते याच्या असते शुभ असते टॉस. टॉस त्या ठिकाणी होतोय. कल्पेश मोहिते पोलादपूरचा पुलाड, पोलादपूर तालुका प्रीमियर लीग कॉल केलाय आणि टॉस जिंकलाय हेमंत उतेकर यांनी. किरण वॉरियर्स भोगाव या टीमने टॉस जिंकलाय. निर्णय काय असणार आहे? बॉलिंग करू आम्ही. हेमंत, नॉकआउटची मॅच आहे, जिंकायचे आणि जिंकले तर सुपर 6 मध्ये बक्षीस एक पक्का होणार आहे. तर काय प्रयत्न असणार आहे तुमचे? प्रयत्न फक्त चांगलं खेळण्याचा असेल, बाकी हारजीत तर होत राहते. आम्ही आमचे 100% देण्याचा प्रयत्न करू. नक्कीच समोरील संघ देखील तेवढाच चांगला आहे. त्यांनी देखील लीग फॉर्मॅटमध्ये 2 मॅच जिंकले आणि क्वालिफाय झाले. आणि एक वेगळी काही चेंजेस आपल्याला पाहायला मिळतील? नाही, चेंजेस तसे काही नाही आहेत. झालं तर एका दुसरा प्लेअर चेंज होईल, ते पण सिच्युएशननुसार बघूयात आम्ही पहिले. एक चांगली मॅच पाहायला मिळेल का? हो, नक्कीच. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत तुम्हाला देखील. हेमंत, अरविंद, टॉस जिंकला असता तर तुम्ही निर्णय काय घेतला असता?
सेम आम्ही पण फिल्डिंगच केली असती. परंतु आता बॅटिंग करायची. पहिल्या मॅचमध्ये ओमकार शेलार तुझाच मित्र, तुझ्या गावातील तुझा अगदी जवळचा मित्र, त्याची बॅटिंग पाहिली असतील. त्यांनी देखील टॉस गमावला होता, बॅटिंग केली होती, 90 धावा उभे केल्या होत्या. तुझा प्रयत्न काय असणार की किती धावांपर्यंत जायचं? खूप चांगलं वाटलं की ओमकार शेलारचा परफॉर्मन्स झाला आणि आमचा पण 90+ करण्याचा प्रयत्न असेल, जास्तीत जास्त 90+. तुझ्या टीममध्ये आज काही चेंजेस पाहायला मिळतील का? आमच्या टीममध्ये परफेक्ट 11 जणच आहेत, काय चेंज करू. खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहे तुम्हाला देखील. अरविंद पासवान टॉस जिंकलाय नेक्स्ट मॅच साठी. किरण वॉरियर्स भोगाव या टीमनं आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. बॅटिंग साठी SK लाईव्ह इव्हेंट तुम्हाला पाहायला मिळेल. थँक्यू. आणि आवाज ऐकाल दुसऱ्या डावासाठी मिस्टर जयजी भोसले सर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. थँक्यू. आवाज ऐकाल व्हॉइस ऑफ महाराष्ट्र जयजी भोसले सर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पहिला बॉल लोअर फुलटो जो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पहिल्याच बॉलवरती अभि केसरकर आक्रमण करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतो आहे. पहिला बॉल जो मात्र येथे निर्धाव स्वरूपाचा आला आहे. तारलेकर गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. दोन कर्णधार एकमेकाच्या अगेन्स्ट पाहायला मिळत आहेत. 48चा पाठलाग करायचा, मापक धावसंख्येचा लक्षाचा पाठलाग करायचा. क्रिकेटमध्ये कोणतेही धावसंख्या यशाची हमी कदापि देत नाही. ही धावसंख्या यशाची हमी देईल का हे देखील पाहणं तितकंसं गरजेचं राहील. कारण मैदानाच्या आतमध्ये लढवई या वृत्तीने लढणारा जो या 11चा मोहल्ला. यावेळेचा बॉल काय टाकला होता उजव्या सीच्या बाहेर. अनप्लेएबल डिलिव्हरी. गुडलेन स्पॉटवरती ठेवला, उजव्या सीच्या बाहेर ठेवला. बॅटरसाठी इन्व्हाइट ते तो खेळ होतं की इथे उजव्या सीच्या बाहेर येऊन तुम्ही स्ट्रोक अटेम्प्ट करून दाखवा. एक चांगल्या दाटणीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आयान तारलेकर हाताळतोय. खरं तर वेगाने गोलंदाजीसाठी तो जाणला जातो. संकेत गाडगे आणि अभि केसरकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मागील मॅचचा हिरो संकेत गाडगे अर्धशतक त्याने ठोकलं. हाफ ट्रॅकर बॉल बॅटची लिडिंग एज घेतली आहे. टोला लागला बॉल लॉंग ऑन बाउंड्रीच्या दिशेने. चेंडू मात्र सीमारेषा ओलांडतोय. नशिबाची साथ मिळतील धावा 4. हालाय चौकार. आणि 4 धावा धापलकावरती पाहायला मिळतात. डगआउट्स मधून कदाचित हा आवाज देण्यात आला होता की हा षटकाराचा बॉल होता. परंतु अभि केसरकर म्हणत असेल की बॅटला बॉल लागला हेच बेहत्तर आहे. कारण बॉल लागणं ही तितकीशी आवश्यकता होती. या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय संदीपजी कदम सर यांचे मामा या ठिकाणावरती उपस्थित होत असताना आपण भागोजी मोरे साहेब यांना देखील पाहत आहोत. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने केलाय. क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑन लाईक सिंगल इथे मिळेल. आदरणीय भागोजी मोरे साहेब यांना विनंती असेल की या आपलं ही स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आदरणीय संदीपजी कदम साहेब यांचे कदम सरांचे मामा स्वतः भागोजी मोरे साहेब यांचं देखील आगमन होतं. त्यांचंही हार्दिक स्वागत. स्कोर कार्डवरती धावा आहे ते एकंदरीत 5. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल.
पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, बॉल खाली राहिला. वेगाने गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण अयान तारलेकरला पाहत आहोत. वेगावरती गोलंदाजी करतोय, परंतु अगदी त्याच वेळेला वेग चांगला आहे, दिशेवरती नियंत्रण चांगलं ठेवावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये जो मात्र अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते. एक चांगला चेंडू पाहायला मिळाला, परंतु अतिरिक्त धाव आली. वाईट +1. यावेळेचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला केले होते. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू वरती येतोय. रन्स कंप्लीट देखील झाली. अभि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना स्कोर कार्ड वरती धावा जिथे मात्र 8 आहेत. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. बॅटिंग करावी लागेल. 48चा पाठला करायचा. लो स्कोरिंग मॅचेसही तितक्याशा चांगल्या पाहायला मिळाल्यात. क्रिकेटच्या खेळामध्ये लो स्कोरिंग मॅचेसचे सामने ही तितकेसे लास्ट बॉल पर्यंत किंवा शेवटच्या षटकापर्यंत जाताना अनेक वेळेला पाहायला मिळाल्यात आणि त्याची प्रचिती आणि प्रत्यय नेहमी झालाय. खोलातला बॉल, मागील मॅचचा हिरो या सामन्यामध्ये राहिलाय 0. फलंदाज क्रमांक पहिला संकेत गाडगेबाद. रायगड जिल्हा दुसरं षटक अमजद नाडकर गोलंदाजी मार्क वरती दाखल होतं. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला केलं. डीप मध्ये प्रोटेक्शन नाही आहे. अभिच्या बॅटमधून चेंडू सीमारेषा ओलांडेल. रन्स मिळतात त्याच्या. अभिच्या बॅटमधून येतोय हा चौकार. आधार रॉयल दमदार नीलेश दादा कोळसकर आमचा लीडर किंग मेकर. नीलेश दादा कोळसकर आमचा लीडर किंग मेकर. होय, निलेश दादा कोळसकर अर्थात पोलादपूरचे डॅशिंग असं नेतृत्व आणि पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक. यावेळेचा बॉल कमी गतीचा जो मात्र थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. अभिच्या अगेन्स्ट ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळते. धावफलकावरती 12. निलेश दादा कोळसकर साहेब यांचं तर खऱ्या अर्थानं आवर्जून हे पोलादपूरकर नेहमीच वाट पाहत आहेत, कारण त्यांची उपस्थिती कधी होईल किंवा ते कधी उपस्थित होतील याच्या प्रतीक्षेमध्ये पोलादपूरकर निश्चितच आहेत. विशेष आभारी देखील आम्ही राहू या स्पर्धेच्या माध्यमातून. खोलातला बॉल यावेळेला ऑन साइडला केला. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचतोय. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला आपण 14 धावा धावफलकावरती पाहत आहोत. 14 रन्स ऑन दी बोर्ड. निलेशदादा कोळसकर साहेब यांची उपस्थिती मला वाटतं आज किंवा उद्याच्या दिवसामध्ये आवर्जून होईल. किंवा मला तर वाटतं ना निलेशदादा हे विचार करत असतील की माझा संघ सुपर 3 मध्ये
जर का पोचला तर मी आवर्जून या ठिकाणी उपस्थित होईन. असाच पण त्यांनी कदाचित घेतला असावा, कारण पहिल्या मॅच सोबत ते नेहमी संघासोबत पाहायला मिळतात. हा बॉल खाली राहिला, ते यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. धावफलकावरती धावा स्थिरवलेली धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहत आहोत 14 वरती स्थिरावली आहे धावसंख्या. सेकंडवर प्रगतीपथावरती आहे. नवजत नाडकर गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल ऑन साइडला अभिषेक बाटमधून आकाशाला गवसणी घालणारा एअर स्ट्राईक केलाय, ठोकलाय षटकार. षटकार आला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अभि केसर का सेट ऑन फायर, कर्णधार कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. उजव्या सीच्या बाहेर हलक्या हाताने कट केला. पुश रहो खुश रहो हीच भूमिका आणि त्याला न्याय देतोय अभि. 5 षटकार आल्या, धावा आल्यात. आपल्याला थांबून खेळायचं मैदानावरती, कारण संकेत हा तो खेळाडू मागील मॅच मध्ये जिथे आउट झाला होता, जिथे या सामन्यामध्ये 21 बनल्या, 21 धावा धावफलकावरती आहेत. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपला. 21 ऑन दी बोर्ड, एंड ऑफ दी ओव्हर नंबर सेकंड. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 ला एक फलंदाज बाद, संकेत गाडगे बाद झाला. 21 धावा धावफलकावरती. येणारे चेंडू आता इथून पुढे शेष राहिले आहेत ते 24 आणि 24 बॉल मध्ये विजयासाठी आवश्यकता राहील ती अर्थातच या सामना जिंकण्यासाठी आपण पाहतोय 27 धावसंख्येची. आवश्यकता आहे. तारलेकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती दाखल होत. खरं तर कर्णधार आणि त्याने विकेट मिळवणं गरजेचं राहील, कारण संकेत गाडगेला त्याने बाद केलं होतं. 20 बॉल 54 धावांची खेळी साकारणारा, 60 षटकार 2 चौकार मागील मॅच मध्ये खेळणारा आणि सध्याच्या घडीला फॉर्मामध्ये असणारा संकेत बाद झाला, तो स्वस्तामध्ये. या सामन्यामध्ये आवश्यकता आहे ती धावांची आणि त्याची पूर्तता होणं गरजेचं राहील. अभि मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला. या सामन्यामध्ये तो बॅटिंग चांगली करतोय, बॉलिंग चांगली केली होती त्याने. पुढचा बॉल यावेळेचा ऑन साइडला केला, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल इथून कंप्लीट होतीये. प्रणय चोडगे आणि त्याच्या साथीला अभि केसरकर अगदी 2 जवळचे मित्र म्हणून आणि अगदी त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये त्यांचं वावरणं आणि एकत्रित राहणं ही बाब देखील महत्वाची राहते. मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्डवरती धावा त्या 22. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा ज्या मात्र आपण पाहतो आहोत, खऱ्या अर्थानं 22 धावा धावफलकावरती आहेत. 26 ची गरज आहे, 26 ची आवश्यकता स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. यावेळेचा बॉल खाली राहिला, थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय वरुणजी शहा साहेब, स्टार HFL चे हेड या ठिकाणी पाहायला मिळतात. गणेशजी गवारे साहेब, त्याच वेळेला वैभवजी राऊत साहेब आणि विनोदजी पावडे. खरं तर विनोद पावडे सर यांचे विशेष आभारी देखील हा पोलादपूर असेल, कारण संदीप सरांची एक सावली म्हणून त्यांना आपण पाहिलं, कारण सातत्याने त्यांच्या साथीला ते नेहमीच राहायचे. यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर राहिलाय. 1 रन्स कंप्लीट, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. 2 धावा देखील कंप्लीट होतात. मित्र तो नसतो जो आनंदाच्या समयी साथ देतो, मित्र तो असतो ना जो दुःखाच्या समयी, अडचणीच्या समयी उभा राहतो. आणि खरं तर विनोद पावडे ते आहेत जे संदीप सरांच्या प्रत्येक क्षणाला ते साथीला उभे राहिले. मैदानावरती धावा आल्या त्या 2 संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 24 धावा धावफलकावरती आहेत. श्री 11 संघ ज्या ज्या वेळेला खेळायचा त्या वेळेला विनोदजी पावडे यांना आपण देखील पाहिलं. मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल, यावेळेचा बॉल नो लुक होता, ऑन साइडला केलाय. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलं होतं. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक उत्कृष्ट नो लुक स्ट्रोक एकमात्र बॅटरने खेळला होता, परंतु दुर्भाग्यवश तो बॅटर एकही सामना जिंकू शकला नाही. आणि त्या बॅटरचं नाव होतं सूरज सोनावणे. खरं तर उलगडा करणार नव्हतं मी, आवर्जून व्यासपीठावरून उल्लेख झाला की त्या बॅटरचं नाव उल्लेख करायला हवा. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने, अभिच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार.
षटकाराला. संघाची धावसंख्या 31. 31 ऑन दी बोर्ड. अभि केसरकर हा तो बॅटर आहे ना निलेजी कोळसकर साहेब यांच्या विश्वासाचा खेळाडू. कारण पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग ज्या बॅटरने जिंकून दिली, ज्या कॅप्टनने संघाला जिंकून दिली आणि तो मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. संघाच्या पडत्या काळी तोही मैदानाच्या आतमध्ये खंबीरपणे उभा राहतो. कॅप्टन तोच आहे आणि तो मैदानाच्या आतमध्ये उभा राहिलाय. पुढचा बॉल अयांचा खोला टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. लोअर फोल्डर बनवला, ऑन साईडला केलाय, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. एकेरी धाव येते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतोय 32 धावा धावफलकावरती. 32 ऑन दी बोर्ड. 3 षटकांचा खेळ संपलाय. पाणी मैदानाच्या आतमध्ये जाईल. 12वा खेळाडू पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाईल. 32 ला 1 बाद. बॅटिंग करत असताना ज्योती इंटरप्राइजेस टीम. थर्टी टू ऑन दी बोर्ड. 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. येणाऱ्या 18 बॉलचा खेळ शेष आहे आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी आवश्यकता असेल ती या मॅच मध्ये केवळ 16 धावसंख्येची आवश्यकता. 18 चेंडू आणि 16ची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिलेली पाहायला मिळते आहे. 18 चेंडू आणि 16ची गरज. सामन्यामध्ये पकड मजबूत केली आहे. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला आपण 32 पाहतोय. चांगली बॅटिंग झाली आहे. जिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ सध्याच्या घडीला आपण पाहतो आहोत. चांगली इनिंग साकारण्यात आली आहे. अपेक्षा राहील की या दोन्ही खेळाडूंचा खेळ बहरात येणं, थांबणं, बॅटिंग करणं, धावा गोळा करणं, किंवा संघाला पुढे घेऊन जाणं. यावेळेचा बॉल स्लॉट मध्ये रडार मध्ये आलाय आणि त्याला फेकून दिल्या सीमारेषेच्या बाहेर. षटकार. स्लॉक स्वीप. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बॅटिंग करतोय अभि केसरकरच्या बॅटमधून आणि खिणीक दमदार, वजनदार, शानदार चौकार. Thank you. 17 बॉल आणि आता मात्र विजयासाठी आवश्यकता राहिली आहे ती जवळपास आपण पाहिलं 32 बांधल्यात. 6ची गरज. येणारे 16 चेंडूचा खेळ शेष आणि विजयासाठी 6ची आवश्यकता. अभिच्या बॅटमधून ऑन साईडला केलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. अभि बाद होतोय परंतु बाद होण्याआधी त्याच्या बॅटमधून एकंदरीत आपण पाहिलं तर अफलातून खेळी त्याने साकारली. 17 चेंडू आणि 37 धावांची खेळी त्याने साकारली आहे. बॅटिंग आवडली असेल तर टाळा व्हायला काही हरकत नाहीये. अभि केसरकर वन साइड हिरो बाद.
37 धावांची खेळी त्याने साकारली. सतरा बॉल 37 धावांची खेळी त्याने साकारली होती. तो बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर मैदानावरती राकेश केसरकरला आपण दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. सिद्धेजी सेठ साहेब यांना तुम्ही पाहता या स्पर्धेवरती कटाक्षाने आवर्जून त्यांची नजर सातत्याने राहिली आहे. एक चांगल्या दर्जाचं व्यक्तिमत्व, त्याच वेळेला राजकारणातील धुरंधर व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. यावेळेचा बॉल अगदी आपण पाहतो वेगाने इथे हाताळण्यात आला. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सातत्याने गेले 6 दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर आराध्याला या अर्णवला या ठिकाणी पाहिलं, परंतु आज आराध्या या ठिकाणी दाखल झाली आहे. विनयजी दीक्षित साहेब यांची कन्या अर्णवला तुम्ही सातत्याने या स्पर्धेमध्ये पाहिलं, परंतु आज देखील तो दाखल झालाय. उजव्या यष्टीच्या बाहेर हलक्या हाताने कट केला. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात. छोटूजी दीक्षित साहेब यांचा पुत्र आणि अगदी त्याच वेळेला त्यांची कन्या देखील दाखल झाली आहे. या दोघांचंही आराध्य आणि अर्णव यांचे स्वागत करूयात. मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या 43. 43 ऑन दी बोर्ड. 43 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी केवळ औपचारिकता 5ची गरज. येणारे चेंडू अजूनही बाकी आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. प्रणय चोरगे इथे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय. डॉट बॉल आला. एकंदरीत 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी येणारे बॉल आहेत ते 12 बॉल आणि 5ची गरज. साठी नेहमीच ते पाहायला मिळायचे, परंतु श्रीलबन साठी खरं तर मार्शलभाई यांचाही मी नेहमीच उल्लेख करतो. कारण मार्शलभाई ज्या ज्या मैदानावरती सुरुवातीला सर्वाधिक आधी पोचणं असेल, किंवा खेळाडूंना एकत्रित करणं असेल, किंवा संदीप सरांच्या साथीला सातत्याने ज्यांना आपण मार्शलभाई यांना नेहमीच पाहिलं. आज मात्र या गोष्टीचं दुःख होतं ना की PTPLने पाहिलेली ही जी उंची आहे, आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी पडली नसती जर मार्शलभाई इथे असे. हे 4थं पर्व आहे. मार्शलभाई दुःख जिथे आपण या स्पर्धेत ज्या खरं तर आपल्यामधून निघून गेले. येणारे 12 बॉल विजयासाठी 5ची आवश्यकता आहे. राजा घाडगे देखील तुम्हाला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच मध्ये. पुढचा बॉल 12 बॉल 5ची गरज. हा बॉल वेगवान पाहायला मिळतोय. TDS रक्षकाचा वेध घेत असताना राकेश केसरकर तितकासा प्रभावशाली कामगिरी करू शकलेला नाही आहे. छोट्या चणीचा खेळाडू आहे. हाईट कम फाईट ज्यादा. त्याचा परफॉर्मन्स महत्त्वाचा राहणार आहे. त्याला मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करावा लागेल, कारण सुपर 12 मध्ये आपण आहोत. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. लगातारचा दुसरा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. ही बाब विसरून चालता कामा नये. अक्कलकोट ग्रुप या टीमने या स्पर्धेमध्ये 12 बॉल 8 धावा डिफेंड केल्या होत्या आणि ते काहीतरी करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. जोया 11 चरई मोहल्ला या टीमला मैदानाच्या आतमध्ये जिथे येणारे बॉल राहिले ते 10 बॉल मध्ये 5ची गरज. पुढचा बॉल खोलातला लगातारचा तिसरा चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. ही क्विक सिंगल घेण्याचा प्रयत्न. फलंदाज राकेश केसरकर होईल बाद. 9 बॉल 5ची गरज असताना आणखीन एक धक्का. तिसरा फलंदाज बाद. धावा त्या 43. 5ची गरज. 9 चेंडूचा खेळ शेष. प्रणय चोरगे ऑन स्ट्राईक. लगातारचा 4था बॉल निर्धाव स्वरूपाचा आलाय. काय गोलंदाजी झाली आहे.
यश तांबे ज्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय ना, फलंदाजांची भंभेरी त्याने उडवली आहे, लेजिम खेळायला भाग पाडलाय आणि सातत्य ठेवलं आपल्या गोलंदाजीमध्ये. अचूकतेने उजव्या यष्टीच्या बाहेर एक कॉरिडॉर त्याने मेंटेन केलाय आणि इथे चेंडू निर्धाव स्वरूपाचे आल्यात. प्रशांत कुमटेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. येणारे 8 बॉल 5ची गरज, 8 चेंडू आणि 5 धावा. 8 चेंडू आणि 5ची आवश्यकता असणारी ही मॅच आता कुठेतरी फसू लागली आहे असंच वाटतंय. जोएल चरई मोहल्ला यावेळेचा बॉल देखील लगातारचा 5वा चेंडू निर्धाव. 5 बॉल डॉट स्वरूपाचे आलेत. या स्पर्धेमध्ये 2 षटक हे निर्धाव स्वरूपाचे पाहायला मिळाले अद्याप. आणि हा कारनामा करणारा प्रशांत जाधव अर्थात बाळा जो राहिला होता आणि दुसरा गोलंदाज हा अरमान तांबे राहिला होता, ज्यांच्या नावावरती निर्धाव षटकाचं कामगिरी राहिली आहे. येणारे 7 बॉल आता मात्र 5ची गरज. क्रिकेटचा खेळ चित्तथरारक लढत, कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश विजय ठरतं, परंतु अनेक संकटांवरती मात करत मिळवलेला विजय हा नेहमीच इतिहास घडवतो. इतिहास घडवला जाईल का? पुढचा बॉल यावेळेला देखील आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. हे षटक मेडन आलंय. गोलंदाजी आवडली असेल तर टाळवायला काही हरकत नाहीये. 6 बॉल आता मात्र 5ची गरज. तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन 1 नंबर. यंगस्टर पोलादपूर आयोजकांचे आयोजन जमदार. शिवाजी महाराज तानाजी मालुसरेंचा आशीर्वाद आहे शिराव. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग गाजतय रायगड जिल्ह्यात. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग गाजतय रायगड जिल्ह्यात. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग गाजतय रायगड जिल्ह्यात. यश तांबेने जिथे मात्र आपण पाहिलं ना तर या स्पर्धेमध्ये आणखीन एक कीर्तिमान रचला. 3रा गोलंदाज राहिला ज्याने मिडन ओव्हर हाताळलाय आणि संघाच्या संकट समयी तो धावून आला. खरं तर आयान तारलेकरला प्रत्येक जण हा प्रश्न विचारेल, हा यश तांबेला तू ठेवलं तर ठेवलं कुठे होतस? कारण ॲज अ कॅप्टन म्हणून त्याला याने गोलंदाजीवरती जास्तीचं इंट्रोड्यूसच केलं नव्हतं. त्याला संधी मिळाली आणि त्याने इथे करून दाखवलं. ज्याला संधी मिळते ना तो नशीबवान, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान आणि जो संधीचं सोनं करतो तो विजेता. यश तांबे विजेता राहिलाय. येणारे चेंडू राहिले ते 6 बॉल आणि 5ची गरज. 6 चेंडू आणि 5 धावा. सहा बॉल आणि 5ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. विजय तळेकर गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. 6 बॉल आणि 5ची गरज. मॅच बनेल का? गोलंदाजी मार्कवरती विजू तळेकर, स्लोवर वन स्पेशलिस्ट. पहिल्या बॉलवरती मॅच फिनिश. प्रशांत कुमटेकरने ठोकला षटकार. ज्योती एंटरप्राइजेस अगदी थाटात सुपर 6 मध्ये क्वालिफाय. प्लेअर ऑफ द मॅचचा हिरो कर्णधार, ज्याने 17 बॉल 37 धावा बनवल्या, 2 षटक 11 धावा आणि 1 विकेट प्राप्त करणारा अभि केसरकर राहिलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार.